यांना आम्ही जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला जनादेश मिळाला आणि भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये उदयास आला, आतापर्यंतच्या इतिहासामधला सर्वात मोठा विजय आम्हाला मिळाला। संघटन कार्यातही आम्हाला संपूर्ण जे आमचं लक्ष्य आहे 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता पक्षाची व्हावी, ही सदस्यता पूर्ण होईल। महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 सदस्य नवीन सदस्य भारतीय जनता पार्टीचे होतील, याकरता आजपासून आम्ही सुरुवात केली आहे। उद्याही आमची एक बैठक आहे। निवडणुकीचे चुनाव संचालन समिती आम्ही केली होती, रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली त्याची सुद्धा बैठक उद्या 1 वाजता आहे आणि 2-3 दिवस भारतीय जनता पार्टी आमच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या बैठकी या ठिकाणी घेतो आहोत। प्रदेश पदाधिकारी बैठक आहे, आमचे विस्तारक आहे त्यांच्यासोबत आम्ही बसणार आहोत, जिल्हाध्यक्षाशी आम्ही बसणार आहोत। 3 दिवसामध्ये संघटनात्मक कार्याला पुढे नेण्याकरता जे काही आमच्याकडे 9 मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतं दिले त्यांना जोडून घेण्याकरता आणि सर्व स्तरावर सर्व घटकामध्ये सर्व समाजामध्ये भारतीय जनता पक्षाचा सदस्य व्हावा, याकरता आजपासून आम्ही काम चालू केलं आहे। तर मला वाटतं की या अभियानामध्ये आपणही जुळावं आणि आपल्या माध्यमातून सर्वांनीच या अभियानामध्ये जुळावं अशी मी महाराष्ट्राच्या आमच्या सर्व पक्षाला मानणाऱ्या वर्गाला आणि माननीय मोदींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि महाराष्ट्र राज्य सुद्धा क्रमांक 1चे राज्य व्हावं, याकरता भारतीय जनता पक्षाला आपण सर्वांनी सहकार्य करावं व या सदस्यता अभियानामध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतोय। सर, सवाल ये है कि मैं हिंदी में बात करता हूँ। आज महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी की संगठनात्मक बैठक हुई। इस बैठक में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा जी, इनकी अध्यक्षता में और विनोद तावड़े जी पूरे देश को सदस्यता अभियान को देख रहे हैं। तो हमारे महाराष्ट्र के विधानसभा चुनाव थे, इसलिए सदस्यता अभियान का जो हमने एक मुहिम थी वो हमारे महाराष्ट्र में नहीं हुई थी, लेकिन कल चुनाव खत्म हुआ, कल रिजल्ट भी आया है। अब हमने आज बैठक लेकर महाराष्ट्र में 1,51,00,000 भारतीय जनता पार्टी की सदस्यता के लिए हमने निर्णय लिया है। विक्रांत पाटिल जी हमारे इस विषय के संयोजक रहेंगे। हमारे सारे महासचिव है, महामंत्री है, इस विषय को विभाग में काम करेंगे। हमारे सुनील राणे मुंबई शहर विभाग देखेंगे, माधवी नाइक जी हमारा ठाणे कोकर विभाग देखेंगे।